पाहूयात पुढची बातमी। बाष्पीभवन वाढल्यामुळे जायकवाडी आता 40% आले। पाणी साठ्यात महिन्यात 16% घट झाली। डाव्या कालव्यामधून शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो। उपशामुळे धरणाचा साठा 40% आला। 13 एप्रिलला जायकवाडी धरणामध्ये 56% पाणीसाठा होता। एका महिन्यात 13 मे रोजी तो 46% आला आणि 16 मे रोजी सकाळी धरणामध्ये केवळ 885 दशलक्ष घनमीटर म्हणजे 40% जिवंत जलसाठा शिल्लक राहिला। उन्हाची तीव्रता वाढल्याने गेल्या 24 तासात तब्बल 1.875 दशलक्ष घनमीटर पाण्याचं बाष्पीभवन झाले। शेतीसाठी डाव्या कालव्यामधून 2200 क्युसेकने दररोज पाणी सोडलं जाते। पाणी संकट निर्माण होऊ नये म्हणून अधिकारी संपूर्ण जलनियोजनावर बारीक लक्ष ठेवून आहेत। संभाजीनगरमध्ये सुद्धा आता पाणी पातळी घटत असल्याचं पाहायला मिळते। पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे पाण्याची पातळी कमी होती।